एंगेजमेंटनंतर आमचं मग प्री वेडिंगचं ठरलं. मग आम्ही डिसाईड केलं की कोणतं लोकेशन चॉईस करायचं. त्यानंतर मग कल्याणीताईंनी सजेस्ट केलं आम्हाला की आपण दापोलीला प्री वेडिंग करू शकतो. स्टार्टिंगला आमचं भेटायचं ठरलं, तेव्हा मग आम्ही डिसाईड केलं की पुणेमध्ये मॅगडीमध्ये भेटू. मग फायनली आम्ही 18 तारखेला मॅगडीमध्ये भेटलो. न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या बिना असायचे आता. जसं आम्ही मॅगडीला भेटलो 18 तारखेला, तेव्हा आम्ही असं म्हणजे नवीन कोणाला तरी भेटल्यावर असं कन्फ्यूज असतं ना व्यक्ती की आपण कसं मॅच होणार आहे लोकांसोबत, मग इनिशिएट कसं करायचं कन्व्हर्सेशन. मग थोडासा विचार केला आणि म्हटलं चला थोडंसं कम्फर्टेबल करू हिला पहिले, थोडीशी आवडीनिवडी विचारू की आणि स्कूलिंगबद्दल विचारू, कुठनं केलं आहे काय केलं आहे. मग थोडं जसं कन्व्हर्सेशन वाढत गेलं आणि मग थोडं फॅमिलीवर होत गेली की सेम सिटीमध्ये होतो आम्ही, परत आमचं कॉलेज पण सेम होतं. फक्त एवढं झालं की डिफरन्स जास्त होतं कॉलेजमध्ये. जसं मी पासआउट झालो आणि मग ही जॉईन केली. मन धागा धागा रेशमी दुआ. रोज बहाणे नवे शोधून मी थकते, तुझ्याच मागे मन येऊनही चुकते. क्षण आतुर आतुर झाले, रोज काहूर काहूर नवे. मन धागा धागा जोडते नवा. मन धागा धागा रेशमी दुआ. मला असे क्वेश्चन्स होते की वाईब मॅच होईल की नाही, स्वभाव मॅच होईल की नाही. पण नंतर जसं जसं कन्व्हर्सेशन वाढत गेलं तसंच वाटायला लागलं की पॉझिटिव्ह वाटायला लागलं. त्यानंतर मग आम्ही फॅमिलीनी भेटायचं डिसाईड केलं. मग आपण फॅमिली भेटलो. जेव्हा दोन्ही फॅमिलीचं भेटायचं ठरलं, मग सर्वात पहिले हिचे मामा वगैरे आमच्या इथं आले, हिचे मामा हिचे भाऊ आणि ते. आणि मग मी थोडंसं नर्वस झालो की आता हे काय विचारणार मला, आणि म्हणजे थोडंसं नर्वस वाटत होतं मला स्टार्टिंगला. बट मग जेव्हा बघण्याचा कार्यक्रम झाला म्हणजे सर्व ओके आहे आपल्या साईडने तरी. त्यानंतर मग यांच्या फॅमिलीचं ठरलं की आमच्या घरी यायचं. मग मामा वडील वगैरे आले होते, जीजू पण आले होते त्यांचे. त्यानंतर म्हणजे असं थोडे नर्वस होते, म्हणजे हात माझे थरथर करत होते की हे काय क्वेश्चन विचारतील वगैरे. पण जसं म्हणजे ते बोलायला लागले तर त्यांनी कम्फर्टेबल करून दिलं मला आणि नॉर्मल डिस्कशन झालं, विचारलं आणि मग झालं. अशा प्रकारे बघण्याचा कार्यक्रम झाला आमचा. म्हणजे ही जेव्हा समोर आली तर अशी थोडीशी घाबरलेली. आणि मग मी असं बघितलं की मॅगडीला मी बघितलेलं सर्वांसमोर असं थोडंसं घाबरून होतं ना व्यक्ती. मग हिचे हात असे थरथर कापत होते पाणी आणताना पण. मग ते बघून माझा मितवा त्याला काही नाव नसावे, तुही रे माझा मितवा. नाकाचे काही बंधन व्हावे, तुही रे माझा मितवा. मग जेव्हा एंगेजमेंट वगैरे झाली आणि मग आम्ही एकमेकांना बोलायला लागलो, मग असं कळालं की आम्ही सेम एरियात पण राहत होतो पहिले आणि आमचं कॉलेज पण सेम होतं. फक्त डिफरन्स एवढा झाला की ही जसं कॉलेज जॉईन झाली आणि मी पासआउट झालो, मग आम्ही आमच्या एरियातल्या गप्पा वगैरे मारायला सुरू केलं की घर त्याच एरियामध्ये. मग आम्ही एकमेकांसोबत फॅमिलीर झालो, आम्हाला आवडीनिवडी कळायला लागल्या एकमेकांच्या. आणि मग असं वाटलं की सर्वच वाईब मॅच होत आहेत. मैत्रीच्या थोडं पलीकडे होतं आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे. झुला भावनांचा उंच उंच न्यावा,
स्वतःशी जपावा तरी तोल जावा. सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे, भिजल्यावरी प्यास का रे मागे. फितुर मन बावरे आतुर क्षण सावरे, हो स्वप्नाप्रमाणे पण खरे. ना त्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा. ना त्याचे काही बंधन व्हावे, तू ही रे माझा मितवा. ना त्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा. ना त्याचे काही बंधन व्हावे, तू ही रे माझा मितवा. तू ही रे माझा